सो गुड इव्हनिंग माय डिअर स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल व्हिजन 24/7. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये CID वॅकन्सीची जी पोस्ट आली आहे ॲज अ असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनर, ती पोस्ट आहे. त्यासाठी मी लास्ट सेशनमध्ये तुमचे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 10 MCQs प्लस PYQs विथ एक्सप्लेनेशन मी ते कव्हर केले होते. तर आजच्या सेशनमध्ये सुद्धा मी तुमचे PYQs घेणार आहे विथ एक्सप्लेनेशन. पण त्याआधी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आमच्या चॅनलवर ह्या बॅचेस काही कोर्सेस आम्ही लॉन्च केले आहे CID वॅकन्सीच्या पोस्टसाठीच. तर आमची ही टीम असेल या बॅचेसमध्ये, आणि जी बॅच प्राईज असेल ओन्ली 2999 असेल. आणि या बॅचेसमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मॉक टेस्ट ते पण फ्रीमध्ये मिळतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर त्यामध्ये घेतले जातील. डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा असतील. आणि आपल्या कोर्सची जी व्हॅलिडिटी असेल ती 6 मंथची असेल. बट तुमचा हा कोर्स आहे हा 2 मंथमध्ये कव्हर अप केला जाईल. तर आणखी काही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही या खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आणखी डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता. ओके, चला तर कुठलाही वेळ न घालवता आपण आपलं सेशन सुरू करूया. तर आजच्या सेशनमध्ये सेक्शन थर्ड, सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड मी लास्ट सेशनमध्ये तुमचं घेतलं होतं. तर आजच्या सेशनमध्ये आपण सेक्शन थर्ड बघणार आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि हे सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो पॉईंट आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडवरचे जे काही PYQs असतील ते खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी. तर क्वेश्चन फर्स्ट काय आहे, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड फॉलोज ऑप्शन ए हकेल्स रूल इन ब्रॅकेट 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, ऑप्शन बी 2n रूल, ऑप्शन सी ऑक्टेट रूल, ऑप्शन डी 18 इलेक्ट्रॉन रूल. तर यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणता रूल हा फॉलो करतो. तर तुम्हाला हे तर माहितीच असेल की ॲरोमॅटिक कंपाऊंड जो असतो तो कसा असतो, सायक्लिक असतो. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड हा ॲरोमॅटिक कंपाऊंड जसे आर द स्टेबल अँड सायक्लिक कंपाऊंड. आणि तो काय फॉलो करणार, विच फॉलो द हकेल्स रूल. हकेल्स रूल मीन्स ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, बिकॉज द ॲरोमॅटिक कंपाऊंड जो असतो हा एक सायक्लिक सिस्टीम असतो, सायक्लिक कंपाऊंड आहे. आणि जे सायक्लिक कंपाऊंड असतात तो हकेल्स रूल फॉलो करतात, मीन्स द हकेल्स रूल. आणि त्याचा जो फॉर्म्युला असेल तो 4n+2 पाय इलेक्ट्रॉन हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर सेकंड, तर टोल्यून डिफर्स फ्रॉम बेन्झीन बाय द प्रेझेन्स ऑफ, राईट. तर ऑप्शन ए OH, ऑप्शन बी CH3, ऑप्शन सी NO2 आणि ऑप्शन डी COOH. तर यामध्ये जो टोल्यून असतो तो आपण कसा डिफर करू शकतो फ्रॉम बेन्झीनपासून. तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की टोल्यून काय आहे आणि त्याचा जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं. तर टोल्यून इज द फॉर्मेशन ऑफ बेन्झीन रिंग. तो एक बेन्झीन रिंग पासूनच फॉर्म होतो. फक्त आणि फक्त एवढाच डिफरन्स आहे की यामध्ये CH3 ग्रुप त्याला अटॅच असतो, राईट. फक्त आणि फक्त CH3 ग्रुपच त्याला अटॅच असतो. तर टोल्यून इज अ, आणि टोल्यूनला आपण काय बोलू शकतो आणखी, मिथिल बेन्झीन, राईट. आणि जो मिथिल ग्रुप आहे तो अटॅच कोणाला असेल, बेन्झीन. या बेन्झीन रिंगला हा मिथिल ग्रुप अटॅच असेल. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणाचं आहे, टोल्यूनचं. मीन्स ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, CH3, राईट. त्यासाठी तुम्हाला जर टोल्यूनचं स्ट्रक्चर जर माहिती असेल तर तुम्ही हा क्वेश्चन सहज सॉल्व करू शकता, राईट. क्वेश्चन नंबर थर्ड, aromatic amine are used in a ink dye because they are, option A are colorless, option B form azo dye, option C are inert की ऑप्शन डी आर द पॉलिमर. तर त्यासाठी जो ॲरोमॅटिक अमाइन असतो तो जर रिॲक्ट झाला डाय सोबत तर काय फॉर्म करणार, ॲझो कंपाऊंड. डाय ॲझो कंपाऊंड तो कसा असणार, अँड डबल बॉन्ड अँड हा असणार ॲझो कंपाऊंड, डाय ॲझो. तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, फॉर्म ॲझो डाय. अँड विच गिव्स काय देणार तो, विच गिव्स द ब्राईट कलर, राईट. त्यासाठी ॲरोमॅटिक अमाइन आर यूज्ड इन अ इंक डाय बिकॉज दे फॉर्म अ ॲझो डाईज बिकॉज इट गिव्स द ब्राईट कलर. ओके, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, पॉलीइथिन इज फॉर्म बाय द पॉलिमरायझेशन ऑफ. यामधलं ऑप्शन ए इथॅनॉल,
ऑप्शन बी इथिन, ऑप्शन सी बेन्झिन की ऑप्शन डी ॲसिटोन. तर सगळ्यात आधी पॉलिइथिन. पॉलिइथिन मीन्स आणि इज फॉर्म बाय द पॉलिमरायझेशन. तर आपण कशाचं पॉलिमरायझेशन करू की आपल्याला पॉलिइथिन असं मिळेल. तर यामध्ये द इथिन मॉलिक्यूल, यामध्ये आन्सर काय असेल की इथिन मॉलिक्यूल जे असणार आर द बाइंड टुगेदर अँड टू फॉर्म अ पॉलिइथिन, राईट. आणि ते कसं फॉर्म होणार? बाय द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन, राईट. तर ऑप्शन नंबर बी. आणि पॉलिइथिन काय फॉर्म होणार? पॉलिइथिन, आपण त्याला डायरेक्ट पॉलिथिन सुद्धा बोलू शकतो. पॉलिथिन. ओके. चला तर नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. नायलॉन इज. नायलॉन काय? ऑप्शन ए नॅचरल फायबर, ऑप्शन बी प्रोटीन, ऑप्शन सी सिंथेटिक पॉलिमर की ऑप्शन डी अल्केन. तर यामध्ये नायलॉन काय आहे? तर नायलॉन इज अ मॅनमेड पॉलिमर. ते एका मॅननी बनवले, राईट. तर तो काय मॅनमेड पॉलिमर आहे. तर याचा अर्थ आपण त्याला काय बोलायचं? इट्स अ सिंथेटिक पॉलिमर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर बिकॉज इट्स अ मॅनमेड पॉलिमर. क्वेश्चन नंबर 6. Cellulose is cellulose in paper is a ऑप्शन ए प्रोटीन, ऑप्शन बी लिपिड, ऑप्शन सी नॅचरल पॉलिमर की ऑप्शन डी ॲरोमॅटिक डाय. तर सेल्युलोज, सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की सेल्युलोज काय. तर सेल्युलोज इज ऑप्टेन फ्रॉम दी प्लांट अँड प्लांट मीन्स इट्स अ नॅचरल पॉलिमर, राईट. तर हे काय आहे? सेल्युलोज इन पेपर आणि विची सेल्युलोज पासून पेपर बनणार, राईट. तर सेल्युलोज इन पेपरमध्ये आपल्याला ते मिळेल. पण हा सेल्युलोज जो आहे तो कुठून येणार? तर तो येणार प्लांट पासून. इट्स अ नॅचरल पॉलिमर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. पीव्हीसी कंटेन विच फंक्शनल ग्रुप? पीव्हीसी, सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की पीव्हीसीचा लॉंग फॉर्म काय, आणि त्या लॉंग फॉर्म मध्येच तुमचा आन्सर लपलेला आहे, राईट. तर पीव्हीसी मीन्स पॉलिव्हिनिल क्लोराईड. ओके. पीव्हीसीचा लॉंग फॉर्म काय येणार? पॉलिव्हिनिल क्लोराईड. ओके. पीव्हीसीचा लॉंग फॉर्म येणार पॉलिव्हिनिल क्लोराईड. मग याचा आन्सर काय असेल? पण त्याआधी ऑप्शन ए क्लोरीन, ऑप्शन बी OH, ऑप्शन सी COOH आणि ऑप्शन डी काय दिलंय? NH2. तर यामध्ये जर तुम्हाला याचा लॉंग फॉर्म माहिती असला पीव्हीसीचा मीन्स पॉलिव्हिनिल क्लोराईड, तर तुम्ही असं क्ल्यू लावू शकतात की याचा आन्सर क्लोरीन असू शकतं, राईट. तर याचा आन्सर क्लोरीनच असेल. ओके. फंक्शनल ग्रुप पीव्हीसी कंटेन विच फंक्शनल ग्रुप? तर क्लोरीन. ओके. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय असेल? बॉल पॉइंट पेन इंक मेनली कंटेन ऑप्शन ए वॉटर प्लस शुगर, ऑप्शन बी ऑइल बेस्ड डाय, ऑइल बेस्ड सॉल्वंट प्लस डाय, ऑप्शन सी अल्कोहोल ओनली आणि ऑप्शन डी पॉलिमर ओनली. तर यामध्ये काय असेल? याचा आन्सर काय असेल? तर बॉल पॉइंट इंक असणार. ती काय करते? युजेस द ऑइल बेस्ड सॉल्वंट आणि मिक्स विथ डाय. तर आपल्याला काय मिळेल? एक स्मूथ रायटिंग मिळेल. आपण ते स्मूथली लिहू शकणार. ओके. जर आपण ऑइल बेस्ड सॉल्वंट आणि मिक्स केलं डाय सोबत, तर आपल्याला एक म्हणजे त्यामधून स्मूथ रायटिंग मिळेल बॉल पॉइंट पेन मधून, राईट. तर याचा ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके. Question number 9. Ink aging in forensic science is mainly due to the option A polymer formation, option B oxidation and the solvent evaporation, option C hydrogenation आणि ऑप्शन डी रिडक्शन. ओके. तर यामध्ये काय दिसेल तुम्हाला? काय असेल याचा आन्सर? काय असेल? इंक एजिंग. तर यामध्ये असेल की जर इंक जर समजा सॉल्वंट फॉर्ममध्ये ती जर असली, तर त्याचं काय होणार? ती इव्हॅपोरेट होणार. ओव्हरनाईट जर ठेवलं आपण तर इव्हॅपोरेट होणार अँड आफ्टर दॅट इट गेट ऑक्सिडेशन. त्याचं काय होणार? इव्हॅपोरेट अँड ऑक्सिडेशन तिथे ऑकर होणार, राईट.
तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, ऑक्सिडेशन अँड द सॉल्व्हंट इव्हॅपोरेशन. ओके. Question number 10. Dye molecules show a color due to the presence of option A alkyl group, option B chromophore, and option C halogen only, and option D ether linkage, right? तर जर तुम्हाला माहिती असेल की क्रोमोफोर, तर क्रोमा मीन्स कलर आणि हे कलरच्या रिलेटेडच आहे. तर तुम्ही असं पण एक क्ल्यू लावू शकतात की याचा ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. तर क्रोमोफोर काय असणार, तर क्रोमोफोर is absorb the visible light and it get produces the color. ओके, तो कलर मध्ये प्रोड्यूस होतो जेव्हा तो ऍब्सॉर्ब करणार व्हिजिबल लाईट, राईट. याचा ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, राईट. आपले 10 MCQs हे झालेले आहेत इथे विथ एक्सप्लेनेशन. सो द थँक्यू सो मच. आणि लास्टली या व्हिडिओला तुम्ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो थँक्यू सो मच. शेअर, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.